ठीक आहे, तर आज आहे आपलं थर्मोडायनॅमिक्सचं चौथं लेक्चर. किती लेक्चर आज आपलं? चौथं लेक्चर आहे. ठीक आहे, कालपर्यंत आपण काय काय पाहिलंय? बोला पटकन पटकन बोला, काय काय पाहिले? फर्स्ट लॉ, बरं. पुढे त्याच्यामधले टाइप्स पाहिले आपण त्याच्यामधले. बरं ठीक आहे, पुढे फर्स्ट लॉ पाहिला आपण. वेगवेगळ्या प्रोसेसेस साठी फर्स्ट लॉ चेक केला आपण. फर्स्ट लॉ काय होता आपला? फर्स्ट लॉ नुसार इक्वेशन काय आलं आपलं? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. बरोबर, ठीक आहे. वेगवेगळ्या प्रोसेस, पहिली कोणती? आयसोथर्मल. आयसोथर्मल साठी डेल्टा टी काय असतो? डेल्टा टी इक्वल टू 0 असतो आणि क्यू इज इक्वल टू मायनस आयसोथर्मल. बरोबर आहे ना? मास काय करतो? ओके, क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. पुढे सेकंड बोला. आयसो कोरिक. ठीक आहे, आयसोकोरिक मध्ये काय असतो तुमचा? V इक्वल टू 0. देअरफॉर डेल्टा यू इक्वल टू क्यू. बरोबर का? क्यू व्ही ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. थर्ड, आयसोबॅरिक प्रोसेस. कोणती प्रोसेस? कोणती प्रोसेस? कोणती प्रोसेस? चेंज इन प्रेशर काय असतो तुमचा? 0 असतो. क्यू व्ही इक्वल टू काय येतं? सॉरी, क्यूपी डेल्टा यू मायनस डब्ल्यू. बरोबर का? हे लिहिलं नसेल तर आता लगेच हे पटकन लिहून घ्यायचं एका पेजवर, सगळं लागणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय पाहिलं आपण? इडियाबॅटिक. बोला, इडियाबॅटिक मध्ये काय होतं? क्यू इज इक्वल टू 0. डेल्टा यू इज इक्वल टू जो चेंज इन इंटरनल एनर्जी होईल दॅट विल बी बिकॉज ऑफ दी वर्क डन. बिकॉज ऑफ दी. ओके, नेक्स्ट पुढे बोला, काय पाहिलं? एन्थॅल्पी पाहिली. एन्थॅल्पी पाहिली. चेंज इन एन्थॅल्पी इक्वल टू काय असतं? डेल्टा यू प्लस डब्ल्यू. बरोबर का? बरोबर आहे का? नक्की का? ठीक आहे, इथपर्यंत आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. नक्की का? 100% झाले. या पटकन फोटो काढा बरं याचा. फोटो काढा बरं याचा, लागणार आहे तुम्हाला, कारण लिखा है आपने, अच्छी बात है. छान. ये लो आपके लिए. नहीं चाहिए मत लो. लगाओ लगाओ. नेक्स्ट, हीट कॅपॅसिटी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवण्यासाठी लागलेली हीट, दॅट इज हीट कॅपॅसिटी, डिनोटेड बाय सी. कशाने दाखवतो आपण? सी इज इक्वल टू काय असतो आपला? डेल्टा क्यू बाय dt. याच्यात काय डाऊट? नक्की घ्या बरं लिहून. लिहिलंय? ठीक आहे, चालतंय, चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट काय पाहिलं आपण? अरे तू काय येतो मध्ये? माझ्या पीपीटी काय झाले कळा ना मला, स्लाइड्सला. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढे पहा. हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी कशी आहे तुमची? एक्सचेंजची प्रॉपर्टी आणि पाथ फंक्शन आहे. दोन प्रकारची हीट कॅपॅसिटी असतात. जर कॉन्स्टंट व्हॉल्यूमला असेल तर, कॉन्स्टंट प्रेशरला असेल तर, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला सीव्ही, कॉन्स्टंट प्रेशरला सीपी. आज आपल्याला ह्यांच्याबद्दल शिकायचं. यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, सीपी आणि सीव्ही मध्ये काय रिलेशन आहे, प्लस सीपी ची व्हॅल्यू किती येते, सीव्ही ची व्हॅल्यू काय असते. ओके, मोलार हीट कॅपॅसिटी. 1 डिग्री टेम्परेचर वाढवायचं, फक्त कितीचं वाढवायचं? कितीचं वाढवायचं? 1 मोलचं. 1 मोलचं वाढवायचं असल्यावर लागणारी हीट, त्याला काय म्हणतो आपण? मोलार हीट कॅपॅसिटी. कशाने दाखवतो आपण? कशाने दाखवलं जाते? सीएम. कशाने दाखवलं जाते? जर मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल, मोलार हीट कॅपॅसिटी ऍट, ती कशाने दाखवणार आपण? सीव्हीएम. कशाने दाखवणार? जर मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर असेल, कशावरती दाखवणार आपण ते? काय डाऊट? नक्की का? कळलंय का? सगळे रिलेशन्स कळलेत तुम्हाला? 100%. हो, तेच आहे का? ओके, मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय म्हणणार तुम्ही त्याला? सीव्हीएम. आणि जर कॉन्स्टंट प्रेशर असेल तर नक्की. आता पहा आपण काय काय पाहिलंय, सगळ्या टर्म्स पुन्हा एकदा. ओके, रिलेशन आहे डायरेक्ट, नको. इथे पहा, सगळ्यात पहिलं काय पाहिलं आपण? हीट कॅपॅसिटी. काय पाहिलं आपण? हीट कॅपॅसिटी. त्यानंतर काय पाहिलं आपण?
मोलार हीट कॅपॅसिटी, मोलार हीट कॅपॅसिटी. त्यानंतर काय पाहिलं आपण, मध्ये काहीतरी पाहिलं होतं का आपण, पाहिलं होतं ना, अहो काहीतरी पाहिलं होतं ना, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी पाहिलं होतं का, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशाने दाखवतो आपण, एस ने. कशाने दाखवतो आपण, स्मॉल एस. नंतर बोला थर्ड काय पाहिलं होतं आपण, मोलार हीट कॅपॅसिटी. काय पाहिलं आपण, मोलार हीट कॅपॅसिटी. 4 काय पाहिलं आपण, मोलार हीट कॅपॅसिटी, कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि त्यानंतर कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर. वेणुगोपाल अय्यर, चिन्नस्वामी मुत्तस्वामी वेणुगोपाल आहे. इक्ककरम पिकरम चिन्नस्वामी मुत्तस्वामी वेणुगोपाल आहे. कळलं का. श्रीनिवासना व्यंकटेश चिन्नस्वामी मुत्तस्वामी वेणुगोपाल आहे. आठवलं काय, पुढं धमाल. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. कळलंय का, कळलं. कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर सीबीएम, कॉन्स्टंट प्रेशर असेल तर सीपीएम. पण काय, मोलार हीट कॅपॅसिटी. काय, मोलार हीट कॅपॅसिटी. नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे, रिलेशन पाहिजे कोणामध्ये, सी आणि सीएम मध्ये. सी आणि सीएम, सी आणि सीएम ऑलरेडी पाहिले का आपण, पाहिले. काय असतं बोला, सी इज इक्वल टू एन इंटू एन इंटू, मग सीव्हीएम काय असेल, आणि सीपी काय असेल, काय डाऊट. नेक्स्ट सीपी. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची, सीपी म्हणजे काय, हीट कॅपॅसिटी ऍट, हीट कॅपॅसिटी ऍट, आता लिहायचं बरं काय, जर हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर असेल, जर प्रेशर कॉन्स्टंट, याचा अर्थ प्रोसेस कशी, आयसोबॅरिक. प्रोसेस कशी, झोपून नाही चालणार. बरोबर. जर हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर आहे म्हणजे प्रोसेस कशी आहे तुमची, लिहून घ्या, आयसोबॅरिक प्रोसेस साठी. कोणत्या प्रोसेस साठी चाललंय हे, आयसोबॅरिक प्रोसेस. अहो कोणती प्रोसेस, आयसोबॅरिक प्रोसेस. लिहिलं का. आता जर आयसोबॅरिक प्रोसेस साठी मला व्हॅल्यू काढायची, आयसोबॅरिक प्रोसेस साठी सीपी ची व्हॅल्यू किती येते बोला. आयसोबॅरिक प्रोसेस साठी सीपी इज इक्वल टू, फॉर्म्युला बरोबर आहे का, चेक करा, डीक्यू बाय डीटी, कधी, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर आहे. ओके, फक्त मी सी चा त्या ठिकाणी फॉर्म्युला लिहिलेला आहे. कळतंय का रे आर्यन, कळतंय का, काय, डीक्यू बाय डीटी. आता फर्स्ट लॉ नुसार डेल्टा यू इज इक्वल टू काय असतो, क्यू प्लस इथपर्यंत काय डाऊट, डेल्टा यू इक्वल टू काय असतो तुमचं, क्यू प्लस डब्ल्यू. क्यू ची व्हॅल्यू काय येईल बरं, डेल्टा यू मायनस डब्ल्यू. बरोबर का, नक्की 100%. ठीक आहे, पहा मग इथपर्यंत काय डाऊट, नक्की नाही. ठीक आहे, चालते. पहा, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू. डब्ल्यू ची व्हॅल्यू काय असते, डब्ल्यू ची व्हॅल्यू काय असते, मायनस पी इंटू डेल्टा व्ही. पहा, बट W is equal to minus P into delta V. Therefore, Q is equal to delta U plus PdV. काय डाऊट, प्लस कसं आलं कळले, इथे मायनस, हे मायनस, हे मायनस, मायनस मायनस हो गया प्लस. कळलंय का, नक्की. ही काय आली तुमची व्हॅल्यू ऑफ, ही आलेली क्यू ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करू का, चालेल. याला मी म्हणतो इक्वेशन 1. पुट क्यू इन इक्वेशन 1. कुठे पुट केलं मी, मग काय होईल माझं इक्वेशन 1, सीपी इज इक्वल टू, बोला, थांबा इथं डीटी टेम्परेचर आहे ना, टाइम नाही. काय लिहिता सर तुम्ही कधी कधी.
बरोबर ना, विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. ठीक आहे, बोला. डेल्टा यू प्लस पी डी व्ही अपॉन डी टी. इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? घ्या लिहून. डाऊट नसेल तर लिहून द्या पटकन. थांबा, ही व्हॅल्यू क्यू ची आली ना, आपल्याकडे डी क्यू आहे, बरोबर का? थांबा थांबा थांबा, एक पॉइंट राहिलाय. पहा, व्हॅल्यू कशाची आली आपली? क्यू ची आली. कशाची आली व्हॅल्यू? आता आपल्याकडे तर डी क्यू आहे. डी क्यू म्हणजेच काय? डेल्टा क्यू म्हणजे काय? स्मॉल चेंज. कसा चेंज? जर स्मॉल चेंज असेल तर इथं काय येणार? इक्वल टू स्मॉल चेंज इथला डी प्लस पी इंटू डीव्ही. आता आली का डी क्यू ची व्हॅल्यू? आलेली डी क्यू ची व्हॅल्यू जर पुट केली तिथे, तर पहा काय होईल इक्वेशन. सीपी इज इक्वल टू डी प्लस पी इंटू डीव्ही डिवायडेड बाय dt. आता तुम्हाला माहिती आहे काय? माहिती सर आम्हाला डेल्टा एच, सॉरी एच इक्वल टू काय असतो? यू प्लस डब्ल्यू. एच इज इक्वल टू काय असतो? यू प्लस. जर स्मॉल चेंज असेल तर डीएच इज इक्वल टू डी प्लस डी डब्ल्यू, बरोबर. डीएच इज इक्वल टू डी प्लस पी इंटू डीव्ही, बरोबर का? स्मॉल चेंज साठी. ओके सर, इथं व्ही इंटू पी डी का नाही लिहिलं? डीपी का नाही लिहिलं? म्हणजे स्मॉल चेंज इन प्रेशर का नाही घेतलं? फक्त तुम्ही स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम घेतलं, हे का नाही घेतलं प्लस? अरे हे का नाही घेतलं? कारण प्रोसेस कशी आहे. मग चेंज इन प्रेशर काय असेल? 0 असेल. 0 ने व्हीला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? व्ही राहील. किती राहील? 0 राहील. हा, व्ही राहील, लगेच 0 राहील. काय राहील इथं? 0. त्याच्यामुळे त्याला मी घेतलंच नाही. हा नाही, प्लस आहे, चेक कर. साइन कन्व्हेन्शन चेक कर. व्ही ला, एच ला. काय डाऊट इथपर्यंत? नक्की का? झाले. आता पहा कशाची व्हॅल्यू आली माझ्याकडे? डी प्लस पीडीव्ही आहे का? आता पहा बरं, याला मी म्हणतो इक्वेशन नंबर सेकंड, याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 3. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 2 and 3, 2 आणि 3 वरनं काय कळतं रे तुम्हाला? डी प्लस पीडीव्ही, त्याची व्हॅल्यू काय? देअरफॉर सीपी इज इक्वल टू काय आला? अपॉन. ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्या? सीपी ची व्हॅल्यू आली. कशाची आली व्हॅल्यू? नक्की का? समजलंय? समजा मी काय केलं पहा, आता मला डीएच काढायचं. काय काढायचं मला? दॅट इज चेंज इन एन्थॅल्पी काढायची. काय काढायची मला? चेंज इन एन्थॅल्पी. डीएच काढायचं. काय काढायचं मला? फॉर्म्युला काय आला होता पहा, सीपी इज इक्वल टू डीएच बाय डीटी. डीएच इक्वल टू काय येणार तुमचा? सीपी इंटू डीटी. देअरफॉर डीएच इज इक्वल टू एन सीपीएम इंटू डीटी. काय डाऊट? कळलं का? मोलार हीट कॅपॅसिटीने काय केलं? फक्त मध्ये मी मल्टिप्लाय केलं. काय डाऊट? नक्की कशासाठी आले? स्मॉल चेंज साठी. कशासाठी आले? समजा चेंज मोठा असेल, काय असेल चेंज? तर काय म्हणणार मी? एन इंटू सीपी इंटू डेल्टा टी. स्टेट फंक्शन. कळलं का? नक्की का? काय डाऊट? अहो काय डाऊट विचारा की. झालं का? मागचं लिहायचं आहे का? झाले? लिखो फिर, लिखो जल्दी जल्दी लिखो. झालं का? सर जोक नका करू.
मग आर्यन काय केलं काल तू? सुट्टी होती ना? कोण बोला मेरे को छुट्टी थी? झालं का? ते शेजारी बसू नको, तू बी झोपशील. झाले? फायनल फॉर्म्युला लिहून घ्या फक्त, चला. तरी पण तुमचं काम होऊन जाईल. फायनल फॉर्म्युला लिहित जा फक्त, बस. झाले? जाऊ पुढे. नेक्स्ट. हो. सॉरी. झाले? इथपर्यंत काय डाऊट? नक्की नाही. काय आली सीपी ची व्हॅल्यू तुमची? डेल्टा इज इक्वल टू एन सी पी एम इंटू डेल्टा टी. टी म्हणजे काय तुमचं इथे? टेम्परेचर. टाइम नाही. आता काय काढायचं आपल्याला? तसंच सीव्ही काढायचं. फॉर्म्युला काय आपला सीव्ही साठीचा? लिहू का भारी दुसऱ्या पेननी जरा? हिरव्याने लिहू का? ग्रीन फ्लॅग आहे का तुम्ही? सीपी सीव्ही बोला. सीव्ही इज इक्वल टू काय असतो? सीव्ही इज इक्वल टू डीक्यू बाय dt. बरोबर का? डीक्यू बाय डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस. आता हे सगळे काय सीव्ही काढतोय आपण, म्हणजे ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम जर काढत असू तर प्रोसेस कशी असते? म्हणजे कुठं चालले प्रोसेस? काय आपली आयसो कोरिक प्रोसेस साठी चालले. कोणत्या प्रोसेस साठी काढतोय आपण हे? म्हणजे सीव्ही काढत होता, कुठं काढता येतो आपल्याला सीव्ही? आयसोकोरिक प्रोसेस मध्ये. कोणत्या प्रोसेस मध्ये? आयसोकोरिक. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस घ्या, यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. समजा स्मॉल चेंज आहे, काय माझ्याकडे स्मॉल चेंज झालाय, तर पहा काय होणार? डीयू इज इक्वल टू, बरोबर का? स्मॉल चेंज झाला प्रेशर मध्ये, स्मॉल चेंज इन इंटरनल एनर्जी झाला. मी कसं लिहिणार? स्मॉल चेंज इन हीट प्लस स्मॉल चेंज इन वर्क. बरोबर? अहो बरोबर का? नक्की का? ठीक आहे. म्हणजे काय आलं पहा, डेल्टा क्यू इक्वल टू काय आलं? यू प्लस डीडब्ल्यू. सॉरी मायनस. हो अहो मायनस, थांबा ना जरा. ओके का? मायनस डीडब्ल्यू. आता काय डाऊट? नक्की. फायनली काय येईल पहा, डीक्यू इज इक्वल टू डीयू प्लस पी इंटू डीव्ही. प्लस कसं आलं कळलंय? अहो कळलंय का? मायनस मायनस प्लस होऊन जाणार. मायनस मायनस काय होऊन जाणार तुमचं? मायनस मायनस काय होऊन जाणार तुमचं? प्लस. आता पहा ही काय आली व्हॅल्यू तुमच्या डीक्यू ची. सीव्ही इज इक्वल टू, पहा इथे पुट केलं, पुट इन इक्वेशन. पुट इन इक्वेशन. कुठे इक्वेशन 1? हे काय इथे दिसलं का? अहो दिसलं का? मोनिका ताई दिसलं का तुम्हाला? du प्लस p इंटू dv डिवाइडेड बाय dt डिवाइडेड बाय dt. cv इज इक्वल टू du बाय dt
प्लस PdV अपॉन dt. सगळ्या गोष्टी कधी चालल्यात? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सगळ्या गोष्टी कुठे चालल्यात? Therefore CV is equal to du by dt. कसं चाललंय सगळं? कॉन्स्टंट व्हॉल्यूमला, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम किती येणार? 0. म्हणजे डीव्ही ची व्हॅल्यू काय झाली? आणि मग मल्टिप्लाय केल्यावरती काय येणार? 0 ऑब्व्हियसली. म्हणून इक्वेशन काय राहिलं? हे काय झालं? प्लस 0. का बरं? ऍज डीव्ही इक्वल टू 0. डीव्ही इक्वल टू काय तुमचा? एका दोन सर डीव्ही 0 का? आयसोकोरिक लिहिला पहिलंच. प्रोसेस कशी आहे? आयसोकोरिक. कळतंय का? उठ बाळा, सकाळ झाली. ओके. प्लस 0. काय डाऊट? सीबी ची व्हॅल्यू आली नक्की का? 100%. समजा चेंज लार्जर आहे, चेंज काय आता मोठा आहे. पा फायनली व्हॅल्यू काय आली तुमची? CV इज इक्वल टू DU बाय DT. आली काही? थांबा परत लिहितो मी. थांबा. ठीक आहे. मला समजा DV काढायचं. काय काढायचं मला? DU. काय काढायचं मला? DU काढायला काय करायला लागेल? या DT ला मल्टिप्लाय. पा DU इज इक्वल टू CV इंटू DT. समजा चेंज कसा आहे तुमचा? लार्ज चेंज. मग त्यासाठी कसं येणार? Therefore डेल्टा U इज इक्वल टू काय तुमचा? कसं आले कळलंय का? कसं आले कळलंय का? म्हणून सगळ्या गोष्टी म्हणलं लिहून ठेवा. लिहिलं ठेवून घ्या पटकन. ग्रीन फ्लॅग झालं का? झालं का? काय झालं बघ ते? माणूस स्वतःच्या कुवतीनुसार विचार करतो. काहीतरी बोलायला का लावत जाऊ मला तुम्ही बरं? काय डाऊट इथपर्यंत? नक्की? मग पा बरं फायनली काय आलं आपलं? रिलेशन काय आलं? थांबा. CV इक्वल टू काय आलं बोला? डेल्टा यू ठीक आहे. डेल्टा यू सांगा चला बोला. हा N इंटू डेल्टा. बरोबर का? नक्की? 100%. चल नेक्स्ट पहा. आता आपल्याला एक प्रश्न विचारला जातो, बोर्ड्स मध्ये विचारला तर विचारू शकतात की जो तुमचा CV आहे ना, CP जो आहे, वाय CP इज ग्रेटर दॅन CV. CV पेक्षा मोठा का आहे? दॅट इज वाय इट इज ग्रेटर. असं त्यांचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बरोबर का? अहो काय डाऊट इथपर्यंत? काय वाटतं तुम्हाला काय असेल बरं? का ग्रेटर असेल? पहा, CV म्हणजे काय? हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे सिस्टीम जे आहे त्याचं व्हॉल्यूम, गॅस जो आहे त्याचा व्हॉल्यूम कसा आहे? कॉन्स्टंट आहे. आता पहा फॉर एक्झाम्पल असं म्हणूयात की माझ्याकडे एक कंटेनर आहे. काय? माझ्याकडे एक कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये मी गॅस भरलाय. काय भरलाय मी? त्याचं व्हॉल्यूम कसं आहे? समजा याचं इनिशियल टेम्परेचर होतं 25. किती होतं? मला करायचंय किती? 26 करायचं. किती करायचंय मला? किती करायचंय मला? इथून इथे जेवढी हीट लागेल ती काय झाली माझी? हीट कॅपॅसिटी. तेवढी काय झाली माझी? हीट. मी म्हणतो मला इथून इथे येण्यासाठी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कुठे चालले सगळं? ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मी म्हणतो मला लागली हीट x जूल. किती लागली मला समजा? कुठं चाललंय सगळं? ऍट कॉन्स्टंट
व्हॉल्यूम तुमचा चेंज होत नाही. बरोबर. ठीक आहे. मग समजा मी त्याची हिटिंग केली, आता त्याला मी काय केलं त्याला, तर आतला गॅस काय करेल, आलेली हीट ऍब्झॉर्ब करेल. जर आलेली हीट गॅसने ऍब्झॉर्ब केली तर काय होईल त्याच्यामध्ये, त्याची इंटरनल एनर्जी काय होईल, त्याची वाढेल. समजा व्हॉल्यूम काय तुमचं कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे याचा अर्थ प्रोसेस कशी, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे प्रोसेस कशी, मग पहा, फॉर आयसोकोरिक प्रोसेस साठी काय असतं रे, चेंज इन व्हॉल्यूम काय असतो, 0. देअरफॉर इंटरनल एनर्जीचा चेंज डेल्टा यू इज इक्वल टू काय असेल, क्यू असतो. काय असतो डेल्टा यू इक्वल टू, चेक करून घ्या, हे असतं का, कळतंय का, नक्की का. ठीक आहे. डेल्टा यू इक्वल टू काय झालं, म्हणजे तुम्ही सिस्टीमला जेवढी काय हीट देताय, सगळी कशासाठी वापरली त्यांनी, कशासाठी वापरली, इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी. इंटरनल एनर्जी कळलंय नक्की, म्हणजे जेवढी काय हीट दिली सगळी हीट काय वापरली आपण, ह्याचं टेम्परेचर वाढवायला. ओके. मग मला सांगा, टेम्परेचर वाढेल पटकन, जेवढी काय हीट देत आहे त्याच्याने काय होतंय, टेम्परेचर वाढते. बाकी काही गोष्ट होत नाही, हीट लॉस होत नाही किंवा काय म्हणतो वेस्ट होत नाहीये. जेवढी काय हीट देतात सगळ्यांनी काय होते, इंटरनल एनर्जी वाढते. जर इंटरनल एनर्जी वाढते म्हणजे टेम्परेचर काय होणार, गॅसचं वाढणार. फर्स्ट केस कळली. केस नंबर सेकंड. आता सेम तुम्ही काय केलं, एक कंटेनर घेतला, त्या कंटेनर मध्ये तुम्ही काय केलं, आता एक गॅस घेतलाय. काय घेतलाय तुम्ही, त्याच्यामध्ये एक काय घेतलाय तुम्ही, गॅस घेतलाय. ठीक आहे. आता हा गॅस कसा आहे, त्याचं इनिशियल टेम्परेचर मी म्हणतो 25 डिग्री सेल्सिअस, करायचे किती, 26 डिग्री सेल्सिअस. सर एका डिग्रीनेच वाढवायचंय का, हो तेच चाललंय, सीपी काय 1 डिग्री. ठीक आहे. इथून इथे समजा मी म्हणतो मला लागली वाय जूल, किती लागली, इथं मला जेवढी काय एक्स लागली होती, कुठे इथे, ती एक्स सगळी कशासाठी वापरली होती, इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी. आता मात्र इथे जर पाहिलं समृद्धी, ठीक आहे, टेम्परेचर आपण वाढवतोय, मला एनर्जी लागली समजा, हीट लागली मला समजा वाय जूल, किती लागली, वाय जूल. पहा ऍट कधी चालले हे, कॉन्स्टंट प्रेशर, ऍट कॉन्स्टंट प्रेशर ना. आता व्हॉल्यूम मागे पाहिलं, आता कॉन्स्टंट सीपी काढायचा, ऍट कॉन्स्टंट, क्वेश्चन माझ्यामध्ये चुकलेला आहे, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. थांबत थोडा वेळ, बरोबर आहे, बरोबर. सॉरी, ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजेच काय, प्रोसेस कोणती, आयसोबॅरिक प्रोसेस कोणती, आयसोबॅरिक प्रोसेस साठी डेल्टा यू इज इक्वल टू काय असतो बरं, क्यू प्लस डब्ल्यू. बरोबर का. म्हणजे जेवढी काय इंटरनल एनर्जी वाढते, तुम्ही हीट सप्लाय करताय, जेवढी काय हीट आहे त्याच्यामधून काय होतंय, इंटरनल एनर्जी वाढतेच आहे, वर्क डन पण होते. काय होते, प्लस वर्क डन सुद्धा होत आहे. वर्क डन पण काय होतं त्या ठिकाणी होते. बरोबर. तुम्ही जेवढी काय हीट देताय त्या हीट मधून दोन गोष्टी होतात, इंटरनल एनर्जी पण वाढते, आणि इथं जो तुम्ही पिस्टन लावलाय ना, ठीक आहे, पिस्टन इकडे नव्हता लावला का, इकडे सुद्धा पिस्टन आहे तुमच्याकडे, ठीक आहे, पण इकडचा पिस्टन वरती सरकला नाही. पण इथे काय झालं, तुमचा पिस्टननी काय केलं, थोडंसं वर्क डन केलं. काय केलं पिस्टनने, थोडासा वरती सरकला. काय झालं, थोडासा, कधी, ज्यावेळेस तुम्ही त्याला आयसोबॅरिक प्रोसेसला काय केलं तुम्ही, हिटिंग केलं. आयसोबॅरिक प्रोसेसला काय केलं तुम्ही, हिटिंग केलं. जर तुम्ही त्याला हिटिंग केले आणि त्याच्यामधून क्यूपी जी आहे कशासाठी वापरली, डेल्टा यू मायनस, म्हणजे इंटरनल एनर्जी वाढवायला, प्लस म्हणजे आता मला हे टेम्परेचर वाढवायचे, काय करायचं मला, टेम्परेचर मगाशी पहा, मला इथे सुद्धा टेम्परेचर वाढवायचं होतं कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. मी जेवढी काय हीट देत होतो, सगळी हीट कशाला वापरली जात होती, टेम्परेचर वाढवायला.
इंटरनल एनर्जी वाढवला म्हणजेच काय, याचं 25 चं 26 डिग्री करायला वापरली, बाकी कशाला वापरत होते का नाही. पण इथे मात्र काय होतंय, 25 to 26च करायचे, पण मी जेवढी काय हीट देतोय टेम्परेचर तर वाढतेच, 25 to 26 जाते, पण काही प्रमाणात काय ते तुमचं वर्क डन होते. म्हणजे मला इथे वर्क डनला पण काय जाते, माझी थोडीशी हीट जाते ना, थोडीशी हीट कुठे जाते माझी, वर्क डनला. म्हणजे मला इथे टेम्परेचर वाढवायला हीट काय द्यावी लागेल, जास्त द्यावी लागेल. कळतंय का बरं, कारण मी हीट देतोय, सगळीच्या सगळ्यांनी टेम्परेचर वाढतंय का, वाढतंय का नाही वाढत. बरोबर, इथे काय होतंय, वर्क डनला पण थोडीशी जाते. तुम्ही बोर्ड्स आणि जेडब्ल्यू दोघांचा स्टडी करताय असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, समजा तुम्ही जेडब्ल्यूचाच अभ्यास करताय, कशाचा करताय, फक्त जेडब्ल्यू. ठीक आहे, आपण म्हणूयात की तुम्ही समजा 10 तास अभ्यास केलाय. किती तास केला, 10 तास. आज लाज वाटत स्वतःची, हसताय स्वतःवर बावळट. ठीक आहे, किती तास केला, समजा 10 तास स्टडी केला फक्त जेडब्ल्यू. मला सांगा तुमच्या जेडब्ल्यूचा स्कोर वाढेल का नाही, वाढेल ना. पण तुम्ही ठरवले की मला बोर्ड्स प्लस जेडब्ल्यू करायचं, आता तुम्हाला एनर्जी जास्त लावावी लागेल. एनर्जी तुम्हाला, तुम्ही आधी 10 तास करायचे, आता तुम्हाला 12 तास 13 तास करावं लागेल. बरोबर, कळतंय, समजते. म्हणजे काय करायला लागेल तुम्हाला, हीट जास्त, एनर्जी जास्त. कधी तुम्ही समजा जेडब्ल्यू प्लस बोर्ड्स केलं तर, बरोबर. इथं तसंच होतंय, इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन दोन्ही होते, म्हणून इथं हीट काय होईल, जास्त. म्हणजे हे जे टेम्परेचर आहे एका डिग्रीने वाढवायला हीट काय होईल, जास्त लागेल. म्हणून सीपी ची व्हॅल्यू काय असते, ग्रेटर असते, कोणापेक्षा, सीव्ही पेक्षा. कळतंय, नक्की कळतंय का. ऍज ऍज पहा, ऍज at constant volume, at constant, that is CV. थांबा, heat capacity थांबा, as at constant volume the heat required to raise the temperature, to raise temperature by 1 degree Celsius is less than CP. बरोबर, थांबा, CP is greater than CV. CP is, का बरं, because heat supplied in case of CV, in case of isobaric process म्हणूयात, in case of isobaric process is used to increase, थांबा, is used to change in internal energy, change in internal energy लिहायचंय, बसले काय, change in internal energy as well as work मध्ये पण आपण त्याचे यूज करतो. बरोबर, आयसो, अरे बाळा आयसोबॅरिक, बरोबर ना, आयसोबॅरिकला वापरली ना आपण, डेल्टा यू प्लस डब्ल्यू. जास्त कुठे लागते, सीपी ला लागते ना. whereas पहा, in case of CP, in case of CV,
heat supplied is used only to increase the temperature, only to increase the temperature of gas by 1 degree Celsius. It is lesser than थोडस मिसमॅच होईल पण अर्थ तुम्हाला कळलेला आहे बरोबर. And no heat is wasted, no heat is wasted in work done, therefore Cp is greater than Cv. या फोटो काढून नाही त्याची गरज नाही, फक्त हे लिहून घ्या, फोटो काढून घ्या, फक्त फोटो काढून घ्या, फोटो काढून घ्या, कन्सेप्ट कळून घ्या फक्त, बाकी काय नाही. जायचं पुढे घ्या पटकन. आता काय झाले, येऊ का पुढे. नेक्स्ट पहा, रिलेशनशिप बिटवीन सीव्ही अँड सीपी. कोणामध्ये रिलेशन पाहिजे आपल्याला, सीव्ही अँड सीपी. पहा बरं, सीपी इक्वल टू काय आलं फॉर्म्युला सांगा चला. सीव्ही सांगा चला. सीव्ही इज इक्वल टू du बाय dt, बरोबर का. आणि हा फॉर्म्युला काय आला होता तुमच्याकडे, सीपी इज इक्वल टू ठीक से देखना नीचे, दिखा क्या तेरे को, बरोबर. देयरफॉर पहा, देयरफॉर सीपी मायनस सीव्ही काय येईल बरं, du बाय dt मायनस dh बाय सीपी ग्रेटर आहे, बरोबर ना. म्हणून सीपी मधून सीव्ही घालवला, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू du मायनस dh अपॉन dt. काय केलं, दोघं काय आहेत, डिनॉमिनेटर सेम केलं, बरोबर. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू du मायनस dh चा फॉर्म्युला, dh इक्वल टू du प्लस p dv, बरोबर का. अपॉन देयरफॉर पहा, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू du मायनस du मायनस p dv अपॉन dt. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू मायनस p dv अपॉन dt. कळलं का. तिथं प्लस असेल, डीएच ला प्लस होतं ना, प्लस प्लस चेक करा बरं पुन्हा एकदा. इथे इथं चुकलं ना बाळा, उलट घेतलं आपण नाही.
तरी म्हणलं असं असं कसं काय बघा. पहा पहा सीपी मधून सीबी घालायचं आहे ना, म्हणजे डीएच बाय डी टी मायनस डी यू बाय डी टी, बरोबर. इथं व्हॅल्यू चुकली होती. ठीक आहे, म्हणजे काय झालं पहा, डीएच मायनस डी यू अपॉन डी टी. डीएच ची व्हॅल्यू काय, डी यू प्लस पी डी व्ही मायनस डी यू अपॉन डी टी. समजलंय, कळलं का काय केलंय नक्की. म्हणजे फायनली काय आलं बरं तुमच्याकडे आता, पी डी व्ही अपॉन डी टी. आता पहा, बाय आयडियल गॅस इक्वेशन, कोणतं इक्वेशन, आयडियल गॅस. पीव्ही इज इक्वल टू समजा मी म्हणतो व्हॉल्यूम चेंज थोडासा आहे. व्हॉल्यूम चेंज कसा आहे, थोडासा व्हॉल्यूम, छोटा व्हॉल्यूम चेंज. कसं लिहिणार मी, पी डी व्ही इज इक्वल टू एन आर. व्हॉल्यूम चेंज झालं थोडंसं, टेम्परेचर पण काय होणार तुमचं, कारण हे दोन कसे आहेत, व्हॉल्यूम कसं आहे टेम्परेचर डिपेंडंट, टेम्परेचर बदललं म्हणून तर व्हॉल्यूम बदल. कळतंय नक्की. म्हणजे पहा पीडीव्ही ची व्हॅल्यू किती आली, एनआरटी अपॉन एनआरटी इंटू एनआरटी इंटू एनआरटी इंटू, कळलं का, थांबा. ठीक आहे, मग पहा नेक्स्ट. Therefore या dt ला इकडे आणतो पहा, पी डी व्ही therefore पी डी व्ही अपॉन डी टी इज इक्वल टू एन आर. इज इक्वल टू काय आलं तुमचं, काय आलं, एन आर. काय आलं तुमचं, मग ही व्हॅल्यू टाकू का तिथे, टाकू का, याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1 म्हणतो. पुढे पहा, पुट व्हॅल्यू ऑफ कोणाची, पी डी व्ही बाय डी टी in equation 1. Therefore Cp minus Cv is equal to काय आलं, Cp is equal to Cv plus NR. Cv plus घ्या लिहून फायनल इक्वेशन, एवढंच लिहा, मत लिखो. डाऊट आहे तुला, बोल कुठे, हे नाही कळलं, कॅन्सल केलं. हा, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, आयडियल गॅस, बरोबर. समजा छोटासा व्हॉल्यूम चेंज आहे, काय व्हॉल्यूम चेंज छोटा आहे, तर कसं लिहिणार, पी इंटू डीव्ही, स्मॉल चेंज डीव्ही. एन आर, आर गॅस कॉन्स्टंट, नंबर ऑफ मोल्स तुमचे कॉन्स्टंट राहतील. डेल्टा टी, स्मॉल चेंज इन टेम्परेचर. डेल्टा टी ला तिकडे शिफ्ट केलं, एन आर आलं, ती व्हॅल्यू तिथे टाकली एन आर ची. म्हणजे सीपी इक्वल टू काय आलं, सीव्ही प्लस एन आर. सीपी इज इक्वल टू काय आलं तुमचं, सीव्ही प्लस, अहो सीव्ही प्लस, नक्की 100%. याच्यावरनच पहा काय लिहू शकता तुम्ही, एन सीपीएम इज इक्वल टू एन सीव्हीएम प्लस एन आर. कळलंय, हे कसं आलं, कळलंय. सीपीच्या ऐवजी काय लिहिलं मी, एन सीपीएम, मोलार हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर मधून. आता पहा, एन सीपीएम इज इक्वल टू, दोघांमधून एन कॉमन, इन ब्रॅकेट सीबीएम प्लस प्लस आर. अरे एन कॉमन काढला, एन ला एन, देअरफॉर सीपीएम इज इक्वल टू, कळलं का, समजलंय का, नक्की कळाले, घ्या लिहून. सीपी काय तुमचं इथे, हे लिहिता येईल का, इथे लिहा फक्त, सीपी काय, हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट, आणि ही काय, हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर, हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ही काय तुमची
हे तुम्ही फुल फॉर्म लिहायचं आहे, अर्धा अर्ध लिहायचं नाही. कळलं का? हे पण काय लिहायचं, हे पण लिहायचं. आर म्हणजे काय तुमचा गॅस कॉन्स्टंट. व्हॅल्यू किती असते? 25/, आर ची व्हॅल्यू 25/3 बरोबर. आणि लिटर एटीएम मध्ये असेल तर 1/12 झालं का? सर एवढा सगळा खटाटोप केला कशासाठी? सीपी काढला, सीव्हीएम काढला, गरज काय एवढं करायची? एवढे करायची गरज काय आहे? तर याच्यावर ना आपल्याला मिळतो पॉइझन्स रेशो. काय मिळतो आपल्याला? अहो काय मिळतो आपल्याला? कोण मिळतो बरं? पॉइझन्स रेशो मिळतो. आणि काय असतं पॉइझन्स रेशो? पॉइझन्स रेशो म्हणजे काय? इट इज युज्ड टू टेल द ॲटॉमिसिटी ऑफ द गॅस. ॲटॉमिसिटी म्हणजे काय? आपण म्हटलं होतं ना की O2 डायॲटॉमिक आहे, आर्गॉन हेलियम हे मोनो ॲटॉमिक आहेत. म्हणजे काय? एखाद्या गॅसमध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर ते आपल्याला कशाने मिळतं? बाय पॉइझन्स रेशो. पॉइझन्स रेशोचा फॉर्म्युला पाहिला तर गामा इज इक्वल टू गामाने दाखवतो आपण. कशाने दाखवतो आपण? ते गामाने दाखवत असतो. इक्वल टू CPM अपॉन CVM. कळतंय? गामा इज इक्वल टू काय? बोला. पॉइझन्स रेशो काय असतो तुमचा? CPM अपॉन, काय डाऊट? CPM अपॉन CVM तुम्ही केलं की तुम्हाला काय मिळतो? गामाची व्हॅल्यू मिळते. आणि जी गामाची व्हॅल्यू असते त्याच्यावरनं कळतं तुम्हाला गॅस मोनो ॲटॉमिक आहे का डायॲटॉमिक. मोनो ॲटॉमिक आहे गॅस का कसा आहे तुमचा? डायॲटॉमिक आहे. बरोबर. मोनो ॲटॉमिक हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन. डायॲटॉमिक H2, Cl2, N2, O2. किती मॉलिक्युल्स आहेत? किती मॉलिक्युल्स आहेत? 2. आणि ट्रायॲटॉमिक 3 मॉलिक्युल्स O3, CO2. CO2 मध्ये 3 आले का? कार्बन एक आणि ऑक्सिजन किती झाले टोटल? किती झाले टोटल? 3 झाले. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? 100%. आता पहा त्या ठिकाणी जे मोनोॲटॉमिक गॅस असतात, जे काय तुमचे मोनोॲटॉमिक गॅस असतात, त्या मोनोॲटॉमिक गॅस मध्ये CVM जो आहे तुमचा, त्या CVM ची व्हॅल्यू असते 3/2R. 3/2R. यालाच डिग्री ऑफ फ्रीडम पण म्हणतात. काय म्हणतात ह्यालाच? ऐकले का तुम्ही असं काय? नाही ऐकलं? येईल तुम्हाला फिजिक्स मध्ये. काय म्हणतो ह्यालाच आपण डिग्री ऑफ फ्रीडम. कशी आली डिग्री ऑफ फ्रीडम? 3/2 मोनोॲटॉमिक साठी. याचं इक्वेशन तुम्हाला नाहीये तुमच्या सिलेबस मध्ये, ते नाही. त्याच्यामुळे ते काही गरज नाही. आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू लक्षात ठेवा. CM इक्वल टू काय? आधी होतं, आता ते नाही. CVM इक्वल टू काय तो तुमचा? 3/2R. मग तुम्हाला CP काढता येईल का? CPM इज इक्वल टू, काढला ना आत्ताच, बघा बरं. CPM फॉर्म्युला बोला. CVM प्लस R दॅट इज 3/2R. बरोबर का? प्लस R म्हणजे किती झाला टोटल? 5R/2. बरोबर का? नक्की का? 100%. R ची व्हॅल्यू बोला. नाही थांबा, इथपर्यंत काय डाऊट? काढा बरं. थांबा. गॅमा इक्वल टू काय तो आपला? बोला. CPM अपॉन CVM म्हणजे काय आलं? 5R/2 बरोबर अपॉन 3R/2. बरोबर का? नक्की? कस केले कळलंय? 5R/2 अपॉन 3/2R. 2 खाली आहे, वरती गेला तर मल्टिप्लाय होईल. 2 ला 2 गेला, R ला R गेला. फायनली गामा इक्वल टू काय राहिलं? बोला. 5/3. काढा बरं 5/3 ची व्हॅल्यू. व्हॉट इज 5/3? समथिंग काय हो? समथिंग किती येईल हे? 1. मग एखाद्या गॅस साठी जर गॅमाची व्हॅल्यू किती आली? पॉइझन्स रेशो किती आला? 1.66.
आता पहा आपल्याला माहित नव्हतं हा गॅस डायटोमिक आहे, मोनोटॉमिक आहे, असं आपण इमॅजिन करू. आपल्याला माहित नाही. आपल्याला सांगितलं की ओळख हा गॅस आहे आणि हा कसा आहे सांग मला, मोनोटॉमिक आहे की डायटोमिक आहे. तुम्ही कसं काढणार? पॉइझन्स रेशो काढणार. व्हॅल्यू किती आली? 1.66. जर व्हॅल्यू 1.66 आली कन्फर्म तर तो कसा आहे? मोनोटॉमिक. तो कसा आहे? मग सर डायटोमिक असेल तर काय करायचं? एवढं घेतो सोडतो. ठीक आहे. ह्याच्यासाठी समजा मला सीपीएम काढायचा आहे, तर सीपीएम काय येणार माझा? बोला. 5/2R प्लस सीव्हीएम किती असतो डायटोमिक साठी? 5/2R. डिग्री ऑफ फ्रीडम येते काय तुमची? ठीक आहे. हे तुम्हाला फिजिक्स मध्ये पुन्हा होणार आहे. सीव्हीएम, सीपीएम, सीव्ही, सीपी यांच्यामधलं रिलेशन. ठीक आहे. तिथे सुद्धा लागणार आहे. थर्मोडायनामिक्स फिजिक्स मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. साइन कन्व्हेन्शन थोडेसे फक्त बदलतात. ठीक आहे. बोला. सीपीएम इक्वल टू किती आला? 7R/2. Therefore बोला गॅमा इज इक्वल टू किती येणार? 5/2R इंटू 7R इंटू 2. बरोबर. बोला 7R/2 इंटू, बरोबर का? आर ला आर गेला, 2 ला 2 गेला, किती आलं? 7/5. फायनली व्हॅल्यू किती आली? बोला व्हॅल्यू बोला. 1. नक्की का? 100% चुकली? नक्की ना? 1.4 किती आली? म्हणजे जर एखाद्या गॅस साठी गॅमाची व्हॅल्यू जर 1.4 आली, याचा अर्थ गॅस कसा आहे? याचा अर्थ गॅस कसा आहे? गॅस कसा आहे? नेक्स्ट काय आपल्याकडे? ट्रायटोमिक. नेक्स्ट काय आपल्याकडे? ट्रायटोमिक साठी सीव्हीएम किती असतो? 3R. मग सीपीएम किती आला? 3R प्लस R इक्वल टू 4R इक्वल टू गामा इज इक्वल टू, बोला गामा इज इक्वल टू 4R अपॉन 3R, दॅट इज 4/3. आणि गॅमा इज इक्वल टू किती आलं? मग ज्या गॅस साठी गॅमाची व्हॅल्यू किती येते तो गॅस कसा असणार? किंवा पॉलिएटॉमिक. किंवा जो रेशो ट्रायटोमिक साठी येतो तोच कोणासाठी येतो? म्हणजे पॉलिएटॉमिक म्हणजे काय? 3 पेक्षा जास्त जर P4 वगैरे असेल तर त्यासाठी काय येतो तुमचा? हाच रेशो येतो. किती येतो? फॉर ट्रायटोमिक अँड पॉलिएटॉमिक गॅस. पॉलिएटॉमिक गॅस. काय डाऊट? काय डाऊट? पॉइझन्स रेशो कळालाय का? नक्की कळालाय? पॉइझन्स रेशो समजलाय का इथपर्यंत? उद्या येताना आपलं वर्क डन तरी राहिलेलं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, चालतंय, ते आपण उद्या पाहूयात. परंतु उद्या येत असताना इथपर्यंत तुमचं व्यवस्थित लिहिलेलं असेल, तुम्ही व्यवस्थित वाचून आलेला असाल. एक छोटासा पॉइंट नको, नाही घेत. उद्या आपले वर्क डन होईल. ठीक आहे. आणि ग्राफ सुद्धा आपल्याला उद्या पाहायचे आहेत. चालते. इथपर्यंत उद्या तुम्ही व्यवस्थित लिहून आणणार आहात. नोट्स प्रिंट काढणार असेल तर तुमची प्रिंट उद्या तुमच्या सोबत असेल असं आपण गृहीत धरूयात. ह्याचे प्रिंट चालेल ना? जे लिहून दिले व्यवस्थित वाचायचे घरी जाऊन. इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. जवळजवळ 10-12 क्वेश्चन्स आपण तुम्हाला होमवर्कला देणार आहे आणि तेवढेच मी सोडून सुद्धा देईल. ठीक आहे, चालते. काय डाऊट? स्कॅन करा PDF तुम्हाला. थँक्यू.